स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आमदार सुहास बाबर तहसील कार्यालयात। प्रांताधिकारी तहसीलदारांच्या उपस्थितीत सर्वसामान्यांची झाली पटापट कामे। महसूलच्या सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा समारोप। तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत? मग आजच त्वचा रोग तज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट्स स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या। आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार, केसांच्या समस्येवर उपचार, सौंदर्यवर्धक क्रिया, सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर, तासगाव नाका, विटा। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, विटा। श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। कार्यक्रम नसतो, पण काही घरकुलाचे लाभार्थी, काही अतिक्रमण नियमित केलेलं आहे, काही रस्त्यांच्या नोंदी आपण कायमस्वरूपी करत असतोय आणि ज्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना जागा नाही अशा लाभार्थ्यांना आपण जागेचं आदेश या ठिकाणी देण्याचा कार्यक्रम करतोय। मला असं वाटतं शासनाला अत्यंत एक चांगला उपक्रम या 15 दिवसामध्ये किती लाभार्थी साधन काढायला पाहिजे होतं। 300-400 लोकांना तरी लाभ देण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीनं केलेला आहे। यापूर्वी शासन आपल्याद्वारे त्या योजनेच्या माध्यमातून मागच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता आणि शासन आपल्याद्वारे योजनेतून अनेक लोकांना त्या ठिकाणी लाभ देण्याचा प्रयत्न केला होता। तुमच्या महसूलचं डिपार्टमेंट असेल, सगळे आमचे पंचायत समिती सगळे अधिकारी असेल, कृषी विभाग असेल, या सगळ्यांचं मी सर्वांचं प्रतिनिधी यानंतर तुमचं मनापासून आभार मानेन की खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या वंचित घटकापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं त्या घटकापर्यंत पोहोचून तुम्ही त्यांना लाभ देण्याची भूमिका शासनाच्या वतीने पार पाडली। तुमचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करेन। फक्त अपेक्षा एवढीच की फक्त 15 दिवसापुरतं न करता इथून पुढच्या काळात शेवटी असं आहे की लोकांच्या कधी अडचणी संपत नसतात। त्या लोकांना आपल्याला तिथपर्यंत पोहोचून त्यांना विश्वासात घेऊन त्या सगळ्यांचं काम करून देणं ही तुमची माझी जबाबदारी असते। कारण आज तुमच्या रेकोना घरकुलांना जागा नाही अशी लाभार्थी नाही, पण माझ्याकडे रोज एक तरी लाभार्थी असायचो की आम्हाला जागा नाही आणि आम्हाला घर बांधायला काहीतरी व्यवस्था करा। दुर्दैवानं त्या लाभार्थ्यांच्या मध्ये येणाऱ्यांच्या वयस्कर लोक खूप असतात आणि माझ्या माता भगिनी खूप असतात। त्यांना जर मी सांगितलं की इथं जावं तिथं जावं तर त्यांना जाणं आणि तिथं पोहोचणं शक्य नसतं। तर व्हिडिओ साहेबांना माझी विनंती आहे की ग्रामपंचायत स्तरावरती आपण एकदा दिव्यांगांचा कार्यक्रम घेतला होता, त्याला घर टू घर सर्वे केला होता। तसा सर्वे आपल्याला घरकुल ज्यांना जागा नाही अशा लोकांसाठी आपल्याला त्या ठिकाणी काय सर्वे करता येतो जेणेकरून तो डाटा आपल्यापर्यंत येईल। आणि जसं प्रांत साहेब मला करताय की आपण 500 स्क्वेअर फीटच्या आकाराने घर बांधायला आपण देतोय, तर ती योजना त्या लोकांच्यापर्यंत पोहोचून मला वाटतं 100% उद्दिष्ट आपलं त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि बऱ्याचशा लोकांना त्याचा लाभ होईल। माझी मला विनंती आहे की परत मला मागच्या वेळेला मी शुभारंभ करताना सांगितलं होतं की आमच्यापर्यंत 10% सुद्धा लोक पोहोचत नसतात। आपल्या लोकांच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं असतं। आपण त्यांच्या दारापर्यंत गेलो पाहिजे। त्यासाठी काम शेवटी असं आहे की मी आपण जेव्हा पूरग्रस्त परिस्थिती आपण तेव्हा मी जसं सगळीकडे फिरलो, जेवढे मला असं वाटतं सगळ्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त पुरावरून पाणी आपल्याला गेलं। कानापूर आठवड्यामध्ये दुष्काळी भाग आपण म्हणतो तर नको नको म्हणायची वेळ पाऊस आले का आपल्याकडे नुकसान झाले। आठवडीमध्ये घर पडून 7 शेळ्या गेल्या आणि ते अख्खं कुटुंब त्या शेळ्यांच्यावरती अवलंबून होतं। मी आणि आठवडी तहसीलदार मॅडम जेव्हा जाण्याचा निर्णय घेतला त्यांना भेटायला, मॅडम रस्त्यापासून 1.5 किलोमीटर आम्ही पाण्यातून चिखल फिरवत गेलो त्या घरामध्ये। कोणाचंही तिथं रोज यायला कसं करणार, सगळ्या रस्त्याला अडवून ठेवलेलं आणि अक्षरशः आम्ही मॅडमनी शूज घातला होता, त्यांचा शूज करताना आमच्या चपला कुठला आम्हाला गरज नाही। एकाच्या चप्पल शेवटी आम्ही सगळं सोडून आलो, पण
त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचलो. त्या लाभार्थ्यांचं पंचनामा केल्यामुळे त्यांना लाभ शासनाच्या वतीने मिळेल. आता सुद्धा काही आपण त्याला पंचनामे करतो. त्याला माझी विनंती आहे, तुम्ही सांगितले की 65 मिनिटाचं परत बघू, आदेश काय होते मला माहित नाही, पण सगळ्यांचा पंचनामे तुम्ही करून घेतले पाहिजे. काही तक्रारी अशाला साहेब की तुम्हाला त्या ठिकाणी दर्शनावं लागेल, जिथं कोठे पडले, जिथं घरं पडले, त्या लोकांचं पंचनामे होत असताना राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असावं. असे लोक सांगतात तसं नाही. DCC बँकेमध्ये खातं असेल तर ते आपण ग्राह्य धरलं पाहिजे, त्यांची कागदपत्र घेतली पाहिजे. बोंबेवाडीमध्ये असा तक्रार मला सकाळी आली होती, तर ते थोडं दुरुस्त करून घ्या. तुम्हाला दुसरं सांगायचं म्हणजे आता खरसोली मंडळमध्ये 65 किलोमीटरच्या वर पाऊस झाला, देवची मंडळमध्ये 65 किलोमीटरच्या वर पाऊस झाला, आटपाडी मंडळला कमी झाला असं तुमचा रेकॉर्ड आहे. पण डाळिंब बागायतदार जे आपले एक्सपोर्ट करतात त्या बागायतदारांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पर्जन्यमापक केंद्रात त्यांना पाऊस जास्त असतो. त्याचं सगळं रेकॉर्ड माझ्याजवळ आहे. माझं मत असं आहे की तुम्ही पंचनामे करून घ्या. एकदा तुमचं शेवटी असा तुम्ही फोटो बघा, पाणी एकदा त्यांना गेलं तुम्ही म्हणत पुढे नुकसान झालं. आज अशी परिस्थिती आहे की आज आम्ही पण सगळे फोटो आपण काढून घेतो. उद्या जर शासनाने निर्णय घेतला नाही ठीक आहे, त्याला आपण सांगितलं आपल्याला रेकॉर्ड द्यायला नसेल, त्यामुळे आज तुम्ही ते सगळं तपासून घ्या. कारण खरसुलीपासून बोंबेवाडी कमी अंतरावर होते, पण ती आटपाडी मंडळात नाही. पाऊस तिथं जास्त झाला, आटपाडी मंडळाला कमी नसतोय, म्हणजे थोडंसं शेतकऱ्याला पण तसंच झालं. त्या सगळ्या गोष्टींचं मला असं वाटतं की द्राक्षाने पण मी मुख्यमंत्री मोदींना विनंती करून आलोय, पत्र द्राक्षाने सुद्धा आमचं ऊस सुद्धा त्यात घ्यायला पाहिजे. त्यांना मुळ्या काम करणार नाही, अपेक्षित उत्पन्न आहे ना, द्राक्षाचा हंगामच व्हायचा आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना शेवटी असे उद्या शासनाने जर निर्णय घेतला की जरी कमी पाऊस झाला असेल तरी सोडली घ्या. कारण खरसोलीची जर गंमत अशी आहे, खरसोली मंडळाची 65 किलोमीटर पाऊस जर नाही पडला तर 10 मिलीमीटर रोज पडला पाहिजे 5 दिवस, असं नियम आहे. 4 दिवस 10 मिलीमीटर पाऊस पडला आणि 5व्या दिवशी 9.3 मिलीमीटर पाऊस पडला. मात्र त्यांना झालाच नाही. ठीक आहे, त्यांचं नशीब चांगलं की दुसऱ्या दिवशी एवढा पडला की 500च्या वर गेला, म्हणून ती बसते त्या काहीतरी. माझं असं म्हणते की आता आपल्याला ह्या लोकांना आधार दिला पाहिजे. शेतकरी पूर्ण बंद पडल्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला जेवढं मदत करा. कारण आता आटपाडीमध्ये साहेब 138 जणांची नोंद आहे पडलेल्या. आपल्याकडे प्रमाण कमी आहे, त्या सगळ्या लोकांना आपण लाभ दिला पाहिजे. तिथपर्यंत हा सेवा पंधरवडा संपला असला तरी सुद्धा तिथपर्यंत पोहोचून तुम्हाला तिथं माझी मदत लागेल, त्या ठिकाणी तुम्ही माझी मदत घ्या आणि सगळ्या लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचूया, त्यांना मदत करूया. समोर बसलेल्या सगळ्या लाभार्थ्यांना तुम्ही सहकार्य केलं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. जय जय महाराष्ट्र. तुम्हाला दातांच्या समस्या आहेत, मग आहे ना विट्यातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर. डिजिटल एक्सरे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी. शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा.